जिवंतपणी मनुष्याने भोगलेल्या यातना, मरण यातना ज्या मेल्यानंतर देखील मनुष्याला भोगाव्या लागत असेल तर त्यापेक्षा वाईट परिस्थिती कोणाला सांगता येणार नाही. आपण अहिल्यानगरच्या शेजारी असलेल्या भिंगार येथील अमरधाम परिसरामध्ये आहोत. मागच्या वर्षी देखील आपण याची वृत्तांकन केलेलं होतं. मागच्या वर्षी देखील या अमरधामची जी दयनीय अवस्था आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता पावसाला 2 दिवसापासून सुरुवात झालेली आहे. आजही अमरधामातली जी परिस्थिती आहे ती जैसे तेच आहे. पत्रे जीर्ण झालेले आहेत. जे चिता रचणारे जे लोखंडी सळ आहेत त्याच्या वरचे पत्रे पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे पावसाचं पाणी थेट चितांवर पडल्यामुळे आता कुठेतरी मरणानंतर देखील मरण यातना या आता त्या गेलेल्या व्यक्तीला भोगाव्या लागत असल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. या अमरधामातली परिस्थिती आहे. सगळे पत्रे हे जे आहेत ते जीर्ण झालेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बुरुडे आहेत. हा प्रश्न सातत्याने ते मार्गी लावत असतात. मागणी केलेली आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नेमकी मागणी झाली. पत्रे जे आहेत ते पूर्ण जीर्ण झालेले आहे. काय अवस्था आहे अमरधाम? हे पत्रे आपण गेल्या 2 वर्षापासून आमच्या विविध सामाजिक संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते आम्ही हा प्रश्न छावणी मंडळाच्या मुख्य अधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. काही निवेदन आता आम्ही इथे काम करता आम्ही ते काही निवेदनही दिलेले आहेत त्यांनी, पण त्याच्यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही आजपर्यंत. आता परवा एक अंत्यविधी होता, तो अक्षरशः म्हणजे त्याच्यावर त्या प्रेतावर पाणी गळत होतं आणि ते अंत्यविधीत तो पाऊस थांबूपर्यंत आता ते थांबवता बी येत नव्हतं. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आपण त्या प्रेताला नरक यातना सहन करावं. जाताना तर जीवनपणी तर त्याला सहन करावं लागतात, पण जाताना सुद्धा त्याला त्या नरक यातना आपल्या त्या सहन करावं लागतात प्रेताला. तर याबाबत तुम्ही जे मुख्य अधिकारी आहेत, छावणी परिषद आहे, त्यांना पत्र लिहिलेलं होतं का, निवेदन दिलेलं आहे का, मागणी कधीपासून करतात? वेळोवेळी आता ज्या मागच्या वर्षी पण दिलं होतं. मागच्या वर्षी काय थोडं काय कुठले तरी कोपऱ्या कापऱ्यातले कुठले पत्र काय म्हणतात ते बदलले, पण बदलले असे तर तुम्ही पाहू शकता ही परिस्थिती आज पाहिली ना. जर पत्र काय 2 आणि 3 महिन्यात सोडून जातात का, अशी परिस्थिती नाही आज. त्याच्यावर कुठलेच काम झालेलं. आता आपण प्रवेशद्वार सुद्धा बघितलं असेल, ते महिलेच्या अंगावर पडलं, त्याचे स्लॅब सगळं कुजून गेलेलं आहे. म्हणजे किती भयान परिस्थिती आहे अहिल्यानगर आपल्या भिंगार अमरधामची. आता ही जी आहे परिस्थिती याबाबत आपण जे आहे संघटनांनी निवेदन दिलेले होते. प्रशासनाचं काय नेमकं म्हणणं येतंय? प्रशासन काय म्हणतंय म्हणजे पाहत फक्त येऊन जात. आता ज्या वेळेस इथं लोकप्रतिनिधी कोणाचे अंत्यविधी असतो त्यावेळेस ते येतात, भावनिक होतात सगळे आणि बाहेर गेलं का तो विशेष असा स्टॉप लावतो. परत काय आता पावसाळा आला. आता खरी पावसाळ्यामध्ये तर अडचण मोठी आहेच, इतर वेळेस आहे, पण पावसाळ्यामध्ये कारण ते प्रेत जाळायचं कसं, कुठं जाळायचं? तिथं जर वर काही शेडच नाहीये, अग्नी कसा द्यायचा त्याला? काय नेमकं आता पाऊस सुरू झालेला आहे, 2 दिवसापासून पाऊस येतोय, आताही देखील पाऊस येतोय. खाली त्या आता आपण पाहू शकतो पाहतोय पडतंय सगळं पाणी. काय नेमक्या अडचणी येत आहेत? आता हेच ना, कुठं करायचा अंत्यविधी, कुठं करायचा? आता तिन्ही जवळ आहेत, तिथं 3 जाळ्या आहेत, तिथं पण पाहिलं तुम्ही, तिथं पण पाणी वरून पडतंय. मग आता आणि हा जो आपला नागरजवळचा उपनगर असतील, छावणी परिषदेचा असतील, जवळ 40 ते 50 हजार लोकसंख्येचं हे गाव आहे आणि अशा ठिकाणी आता रोज कोणावर अंत्यविधी होतच ना. म्हणजे आज एवढी लोकसंख्या असल्यानंतर अकस्मात होतच कोणाचं ना कोणाचं अंत्यविधी त्यावेळेस. आणि हे 4 महिने तर पावसाळ्याच्या कंटिन्यू अडचणी येत्या. इथं ना बसायला शेड, ना प्रेत जाळायला शेड. आपण पाहिलं ते अवस्था आज महाराष्ट्रातही कुठं अवस्था नसेल या अमरधामचा. असं काय आता नेमकी मागणी काय करायला? आता आम्ही आता आज काल पण त्यांना परवा याच्या 8 दिवसापूर्वी इथले जे स्मशानयोगी असतील त्यांनी त्या मागणी दिली. आमच्या संघटनांनी विविध सामाजिक संघटनांनी मागणी दिलेली आमची की याच्यावर तातडीने तुम्ही 8-10 दिवसात जर निर्णय घेतला नाही तर हे प्रेतात्मक अंत्यविधी आपल्या छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर करणार. सर्व ग्रामस्थ असतील, सर्व सामाजिक संघटना असतील, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन ही प्रतिकात्मक अंत्यविधी हा छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर केला जाईल असा आम्ही त्यांना इशारा देतोय.
नक्कीच आपण पाहिलं सामाजिक कार्यकर्त्यांची ही जी संतप्त भावना आहे ती भावना आता या जे प्रेतावर जे पाणी पडणार आहे त्याच्यामुळे कुठेतरी दाखवलं जातं. ज्यावेळेस पाऊस सुरू असतो त्यावेळेस ज्यावेळेस प्रेत जळत असतं त्यावेळेस चक्क इथले जे स्मशानभूमी आहेत ते चक्क हा जो आपण समोर पत्रा पाहतोय हा पत्रा त्याच्यावरती ठेवतात. का तर जे प्रेत आहे त्याला पूर्ण अग्नी त्याचा दाह व्हायला पाहिजे, कुठेही ती अग्नी विझता कामा नये, प्रेत अर्ध जळू नये यासाठी हा जो पत्रा आहे हा पत्रा अक्षरशः त्या लोखंडी जाळीवर ठेवला जातो. इतक्या हीट मध्ये हा पत्रा, त्यानंतर ते स्मशानभूमी आहे जे देखभाल करतात अमरधामची, ते हे जे कुठेतरी अंत्यसंस्कार आहे ते पूर्णपणे पार पडावा यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे जर समजा इथल्या लोकांना जर जाग येत आहे पण प्रशासनाला जाग येत नसेल ही ही मोठी शोकांतिका मानली जाते. त्यामुळे आता छावणी परिषद असेल किंवा इतर प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.